आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते की जय. हाय गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल परिवाराचा नाकवा. तर आज आहे चैत्र सप्तमी. चैत्र सप्तमीचा दिन म्हणजेच आमच्या आई माऊलीचा पालखी सोहळा. आणि या वर्षाचा जो मानपान आहे तो कल्याण कोलीवाड्याला आहे. आणि आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण निघालेलो आहोत आई माऊलीचे गडाला. आता वाजलेले आहेत रात्रीचे 1 आणि 2 वाजता आम्ही इथनं गाडी हलवूया आणि आईचं नामस्मरण करत आम्ही कार्लेगडापर्यंत आता सर्व फॅमिली आमची असणार आहे. आणि देवा पण आहे, काकाचा मुलगा आणि दीपाली, तसेच सर्व आई बाबा आणि बहीण आणि एक आमचा काकाचा मुलगा, ते देखील असणार आहेत. आणि फुल एन्जॉयमेंट आम्ही करणार आहोत. आणि पूर्ण आपल्या आई माऊलीचा चैत्र सप्तमीचा जो पालखी सोहळा आहे तो दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा आणि नवीन असेल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलीवाड्याचा नाकवा. तर गाईज पूर्ण आपली वेशभूषा धारण आपण केलेली आहे, आपली कोली आगरी संस्कृती. आणि आता सर्वजण तयार होत आहेत. दीपाली पण तिकडे तयार होत आहे. दीपाली पण आता तयार होत आहे आणि इकडे यांनी लावले बेल्ट लावायला. तेव्हा पण येऊन बसले. आता वाजलेले आहेत रात्रीचे 1:15 गाईज आपली नाकवा देखील एक्सप्रेस सज्ज झालेली आहे. आणि आपण पाहू शकता पूर्ण सामान वगैरे आम्ही भरलेलं आहे. सगळं सामान भरलेलं पाहू शकता. खाली वरती पण झोपायला मस्त केलेलं आहे गादीसारखा. आई तुझे चैत्र सप्तमीचे सोहळ्याला, आईला कल्याण कोलीवाडा सारा. आई तुझेच डोंगराला, तुझाच मान करावला. शिवनगरावरून आईला नाखवा, घेऊनशी पोरावाला. आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते की जय. तर गाईज खूप अशी धमाल मस्ती आम्ही करणार आहोत. आणि आता आम्ही चाललेलो आहोत काकांकडे मागे, म्हणजेच गावामध्ये. आता तिथे काय सामान आहे ते बघूया. लगेच आता घेऊन परत इथे येतो आम्ही आपल्या. गाईज बाऊला पण आता घेतलेला आहे. आपण पाहू शकता लुक, नाकवाचा लुक. आणि सर्व सामान वगैरे आता भरलेलं आहे सगळा गाडीमध्ये. आई पण आता तयार झालेली आहे, पाहू शकता आपण. युग नाखवा पण आपण पाहू शकतो आता. आज ना जरा आज त्याला प्रश्न पडले, आवर रातचे कुठे चालले मला. काहीच बाबा पण आता तयार झालेला आहे. कोण आरल बोलत आहे फोर. आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते की जय. इकडे नाकवाने आणलेली आहे झोपरा बांधाय सोय. आता सोय चालू आहे आमची. आपण पाहू शकता. गाईज आई माऊलीला आता हार वगैरे घातलेला आहे. आणि लगेच आता आम्ही सर्वजण निघालेलो आहोत. आज चैत्र सप्तमीला रात्रीचे आता वाजलेले आहेत 2, सकाळचे 2. आणि सर्वजण आता बसलेले आहेत, आपण पाहू शकता. या लागेल खाली भाऊ फाटी फाटी नाही या लागतात. चला डायरेक्ट आता आपण CNG पंपावर भेटूया. आता वाडेगडच्या CNG पंपावर आता गॅस वगैरे भरलेले आहे आम्ही. आणि मयुरी पण आलेली आहे. गाईज मयुरी पण आलेली आहे. गाईज आता आपण खोपोली नगर परिषदेमध्ये एंट्री केलेली आहे. गाईज सकाळचे वाजलेले आहेत 5:30 ना. आता आपण खोपोली मध्ये आहोत. आणि लगेचच पुढे आपल्याला दिसत आहे खंडाला घाट. आणि लगेच आता आपण घाट चढायला सुरुवात होणार आहे आपली. माग आहे का एकविरा माते की जय. आई माऊलीचा उदय जय. तर गाईज आता आपण खंडाला घाट जो आहे तो चढायला सुरुवात केलेली आहे.
आता आम्ही वाकसई गावामध्ये म्हणजेच आईच्या माहेरघरी आता आम्ही प्रवेश केलेला आहे भैरीदेवाकडे. पहिला आम्ही दर्शन घेणार आहोत. पण पाहू शकता सगळेजण झोपलेले आहेत वाटतं. मागे रुपाली पण आहे झोपल्या मस्त. चला तर मग आता बॅग आहे आईच्या माहेरघरी आपण पोचलेलो आहोत आईच्या माहेर घराला. श्री कालभैरवनाथ देवस्थान. आणि चला तर गाईज आता लगेच आपण दर्शन घेऊया देवाचं. गाईज आता लगेच आपण सर्वजण आता दर्शन घेऊया आईच्या माहेर घराला. आईचे बंधू भैरवनाथ वसतात. उदो उदो गाईज पाहू शकता इकेरीचे लाडके भाऊ कालभैरव. भैरीदेव वसतात की जय. एलकोट एलकोट जय मल्हार. सदा आनंदाचा एलकोट. जय मल्हार. उदो उदो एलकोट. गाईज पाहू शकता देवाचं मनमोहक असं रूप. बाबा पण भेटले आपल्याला. आईच माहेर घराच्या साईडलाच आई माऊलीचं सुंदर असं हौद आहे म्हणजेच तलाव आहे पाहू शकता. आणि समोरच आपल्याला सासरघर देखील दिसत आहे. लाईट दिसत असेल तुम्हाला तर. आता आपण डायरेक्टली आता सासरघराकडे आपला प्रवास होणार आहे आणि सासरघराचं देखील आपण दर्शन आपल्याला घडणार आहोत म्हणजेच एकविरा आईचं. माहेरघराच्या साईडलाच आपण पाहू शकता जाखमा मातेचं मंदिर आहे. आता ते बंद असल्यामुळे आपण आतमध्ये दाखवू शकलो नाही, पण पहिल्या व्लॉगमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आतमध्ये सर्व.
आणि साक्षात जाखमा मातेचं दर्शन देखील घडलेलं आहे आपल्याला. आपण पाहू शकता दरवाजा बंद आहे तरी पण आपण दर्शन करू शकता. उदो उदो आई माऊलीचा एकविरा माते की आयलो. फायनली जागा आम्ही इथे चिमटलेली आहे. आता प्रदीप भाऊ आता हे करत आहे जरा जागा पाहू शकता. आणि खालीच आपल्या खालीच कल्याण कोलीवाड्याची पालखी आहे इथे. आई माऊलीचा डोंगर. काहीच आपण घेतलेला आहे कोंबडा आता आईच्या मंदिरावर उरवायला. चैत्र सप्तमी असल्यामुळे भरपूर अशी भाविकांची गर्दी आहे. जय आई माऊलीचा उदो उदो. आई माऊलीचा उदो उदो मांडरच्या कालू आईचा उदो उदो एकविरा माते की मोठी बायांचा. आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते की. काही आता सकाळचे वाजलेले 7:30 आणि चैत्र सप्तमीचा दिवस असल्यामुळे भाविकांची प्रचंड अशी गर्दी आहे मंदिरावर. आपण पाहू शकता. आई माऊलीचा एकविरा माते की. आता आम्ही पाचपायरी मंदिर आहे ना, पाचपायरी साधुराव मंदिरापर्यंत आता आलेलो आहोत. आणि पालखी पण आम्ही पाहू शकता. आतमध्ये पालखी आहे. आई माऊलीचा एकविरा माते की जय. आज पाहू शकता, आज चैत्र सप्तमी असल्यामुळे भाविकांची प्रचंड अशी गर्दी आहे. आणि आताचे वाजलेले आहेत सकाळचे 7:30 आणि आपण पाहू शकता पूर्ण मंदिर डोंगराच्या मध्यभागी अशी लाईन गेलेली आहे.
त्या साईडला आहे ती लाईन आहे आणि या साईडला भाविक भक्त मुख दर्शनासाठी येत आहेत. आपण पाहू शकता किती प्रचंड अशी गर्दी आहे डोंगरावर. काहीच दर वर्षाला चैत्र सप्तमीला आपला जो मानपान असतो आईचा नारळाचा आणि कोंबड्याचा म्हणून तो आम्ही पूर्ण करत असतो. आईचा आमचे परममित्र तांत्रिक कोलीवाड्याचे सकाळी सकाळी आता वाजलेले आहेत 8:30 आणि आपण पाहू शकता चैत्र सप्तमी असल्यामुळे भरपूर अशी भाविकांची गर्दी आहे. आपण पाहू शकता आणि आता आपण मुखदर्शनच घेणार आहोत काहीच आई माऊलीचा मंदिर. उदो उदो दिसत नाही. पाहू शकता शुभग अशी कलाकुसर केलेली आहे आई माऊलीच्या मंदिराची. आई माऊलीचा एकविरा माते की भाविक भक्तांची किती प्रचंड गर्दी आहे गडावर आणि संध्याकाळ तर इथे जागा नसणार आहे एवढी गर्दी असणार आहे. आणि यावर्षीचा 2026चा आई माऊलीचा मान आहे तो कल्याण कोलीवाड्याला आहे. आपण पाहू शकता आमचं दर्शन वगैरे आता झालेलं आहे. आजूबाजूला यावून थांबायचंय. काही क्षणात त्यांचं नाव यांच्या शुभ असते त्यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. कृपया जे पदाधिकारी आलेले त्यांनी या व्यासपीठाच्या आजूबाजूला येऊन थांबायचंय. त्यांचे मुख्य पदाधिकारी अध्यक्ष उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर आई एकविरा दया त्यांनीच या पदयात्रेच्या रांगेमध्ये प्रवेश करायचा आहे आणि आपला आयडी आपल्या सोबत आपल्या गळ्यामध्ये असणं अनिवार्य आहे. आयडी नसेल या रांगेतनं तुम्ही अगदी मंदिराच्या दरवाजापर्यंत जाल परंतु दर्शनाला मुकण्याची संधी आपल्याला मिळू शकते. कोणीही या रांगेचा गैरफायदा घेऊ नये. जे खऱ्या अर्थाने आलेलो आहो मंदिरावरून आणि लगेचच मयूरने आणल्या पोळ्या त्या खायला लावल्या आता. आणि आपण पाहू शकता किती सुबक असा झोपडा आमचा झालेला आहे आणि नाखवानी केलेला आहे तो भंडारी नाखवानी आणि देवा नाखवानी. एकदम उत्तम प्रतीचा असा झोपडा आहे आपण पाहू शकता. आणि आता लगेच आता नाश्ता वगैरे होईल. अजून पण पाहुणे आले आपली आता माधुरी आली आणि संदीप भाऊ आलेले आहेत राजश्री आणि मानस मानस आणि हा आपला छोटासा घर आहे तो आता जरा मोठा करायला लागेल अजून. तत्पूर्वी आपण आता भाजीचा बंदोबस्त करणार आहोत त्यासाठी आता मार्केटमध्ये जातो खाली. चला आपण दुपारच्याला आता मुंड्या आणलेल्या आहेत भरलेल्या 2 मुंड्या बघा दाखव तिकून दाखव. आणि लगेच त्यांना आता प्रोसेस चालू आहे त्यांची आता पाहू शकता ताज्या ताज्या. काहीच पूर्णपणे आता मुंड्या साफ करायला लावल्या ना बुजवून एकदम. हे बघा इथे पण
नाखवा आहे. सगळी सपोर्ट करतात. हा.